होळी किंवा रंगपंचमी हा रंगांचा सण. हा सण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते विविध रंग. या रंगांसोबत रंगून जाण्यासाठीच आपण होळी साजरी करतो. हा सण फक्त भारतीयांचा सण राहिला नाही, तो जगभरात साजरा केला जाणारा एक वैश्विक सण झाला आहे. हा एकतेचा, परस्परांवरील प्रेमाला वृद्धिंगत करण्याचा सण आहे. जात, धर्म, पंथ यांची पर्वा न करता आपण सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतो आणि या सणाचा आनंद लुटतो. होळी हा सण आनंदाचा, रंगाचा, प्रेमाचा प्रतीक मानला जातो आणि या तिन्हींचा उत्सव म्हणून आपण रंगपंचमी साजरी करतो. आपल्या सर्वांची लाडकी देवता म्हणजे कृष्ण, राधा या दोघांच्या शाश्वत व दैवी प्रेमाचं प्रतीक असलेला हा सण. यांच्यासह आपण या रंगात रंगून जाऊया, कारण हे रंग फक्त पाहण्यासाठीच नसतात, तर प्रत्येक रंगांची आपली एक वेगळी अशी ऊर्जा असते, जी आपलं भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्य, आध्यात्मिक जीवन यांना प्रभावित करीत असते. सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्या नेत्रांना केवढा सुखद गारवा देत असतात, केवढा वेगळा एक अनुभव देत असतात. या 7 रंगांपैकी सफेद रंग शांती व पवित्रतेचं प्रतीक आहे. काळा रंग अंधाराचं प्रतीक आहे, तर लाल रंग उत्साहाचं प्रतीक आहे. हिरवा रंग हिरवाईचं प्रतीक आहे. निळा रंग मानसिक शांततेचं प्रतीक आहे. पिवळा रंग हे अग्नीचं प्रतीक आहे. केशरी रंग हा आपल्या हिंदू धर्माच्या शाश्वततेचं प्रतीक आहे. या रंगांच्या सानिध्यात राहिल्याने आपलं जीवन रंगमय होऊन जातं. हे रंग आपल्या जीवनात नसतील तर आपलं जीवन बेरंग होऊन जाईल. आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरायचे असतील तर या रंगात रंगून जाऊया.